नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 बघा, जी परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे. तर या टीईटी करता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र हा विषय या ठिकाणी आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये 2013 ते 2025 पर्यंत टीईटीची जी काही परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये मानसशास्त्राचे एकूण 30 प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. एकूण 30 प्रश्नांचा समावेश या ठिकाणी आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, यापैकी 30 पैकी किती प्रश्न तुम्हाला सोडता येतात या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, टीईटी 2026 करता अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी मानसशास्त्राचा प्रश्न क्रमांक 61 आपल्या या ठिकाणी स्क्रीनवरती आहे. प्रश्न बघा काय आहे या ठिकाणी. प्रश्न असा आहे की उद्दीपक एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जासंस्था करते. उदाहरणार्थ ईडीएन यामध्ये गाळलेल्या शब्दाचा म्हणजे भागाचा विचार करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. या अवबोधाच्या खालीपैकी कोणत्या तत्वामुळे घडते? हे अवबोधाचं कोणतं तत्व आहे ज्यामुळे हे घडते? तर बघा विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहिती आहे बघा, हे काय म्हणतात? सानिध्य, समावेश, अखंडत्व की साधर्म्य. तर विद्यार्थी मित्रो, याला काय म्हणतात? तर याला म्हणतात अखंडत्व. अखंडत्व ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रो, सानिध्य म्हणजे काय? सानिध्य तुम्हाला सांगतो. यामध्ये माहिती आहे बघा, या टाईपचे जर मी असे 3-3 ठिपके काढले, 3-3 ठिपके, तर आता बघा विद्यार्थी मित्रो, आपल्याला या ठिकाणी दिसते की या ठिपक्याचे काय आपण हे करतो, 3-3 ठिपके या पद्धतीने जर केलं त्याचे आपल्याला काही 5 गट दिसतात. आपल्याला काही याचे हा एक गट, हा एक गट, हा एक गट, हा एक गट आणि हा एक गट, असे काही एकूण 5 गट या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे एकूण 15 ठिपके आहेत. 5 गट म्हणजे एकूण किती? 15 ठिपके आहेत. त्यामुळे हे गट आपल्याला त्यातील कशामध्ये दिसतात? हे सानिध्यामध्ये दिसतात. हे काय झालं? सानिध्याचं उदाहरण. जसं यामध्ये पहा, रेल्वेतून प्रवास करताना 2 जवळजवळ असलेली झाडे आपल्याला त्यांच्यातील काय आसपास त्यांचे सानिध्य असल्यामुळे जाणवतात आणि उरलेली झाडे एकमेकांपासून दूर असतात. मात्र काय असतात? झाडे काय असतात? दूर असतात, मात्र ते आपल्याला काय दिसतात? ती जवळजवळ दिसतात. म्हणजे आपल्याला त्या 2 झाडांचा गट त्या ठिकाणी जाणवतो, हे ते सानिध्यामुळे. त्यानंतर समावेश. आता समावेश मध्ये काय? तर बघा, घरामधील जी काही भांडी वगैरे असतात, जाड पत्र असतो किंवा कागद असतं किंवा खुर्च्या, टेबल यावरती काय असतात बघा, लोखंडाच्यावरती असं ठोकून नाव काढले असते, नाव टाकलेलं असतं. आता वास्तविक ते नाव पूर्ण असतं का नाही? ते तुटक असतं, मात्र आपलं मन त्या मोकळ्या जागा त्या ठिकाणी भरून काढतं. आपले मन काय मोकळ्या जागा भरून काढतात, समावेश असे म्हणतात. साधर्म्य. आता साधर्म्यामध्ये कशाचा काय उपयोग होतो? तर साधर्म्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रो, यामध्ये समान गुणधर्म असतात, ते असतं साधर्म्य. क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रो, टीईटी परीक्षा 2026 करता मानसशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण या ठिकाणी घेत आहोत. जर तुम्हाला याच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील विधानामध्ये प्रश्न काय या ठिकाणी बघूया. प्रश्न पहा, खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. यापैकी कोणते विधान योग्य नाही? या ठिकाणी आपल्याला काय तर अयोग्य असणारं विधान ओळखायचं आहे. योग्य नाही ते विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन्स पहा या ठिकाणी काय दिले विद्यार्थी मित्रो. प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमा जी आहे, प्रतिमेमध्ये काय अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा त्या ठिकाणी जाणवतो. प्रतिमा वस्तूचा बोध तो अवबोध. प्रतिमा वस्तूचा बोध तो अवबोध. पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. तर बघा या ठिकाणी हे विधान अगदी बरोबर आहे. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध आणि पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा, हे देखील अगदी योग्य आहे. यानंतर पुढचा बघा, पुढील काय तर अवबोध तुटक असत नाही. अवबोध करता तुटक असत नाही तर प्रतिमेत तुटकपणा जाणवतो, हे देखील बरोबर आहे. या ठिकाणी फक्त चुकीचं एकच विधान आहे, ते म्हणजे पहिल्या क्रमांकाचं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. नाही, अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा नसतो प्रतिमेमध्ये. बघा या ठिकाणी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी सर्व हे योग्य विधाने आहेत प्रतिमा आणि अवबोध संदर्भात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. संवेदना, कल्पना, भावना की प्रेरणा? काय म्हणतात त्याला विद्यार्थी मित्रो? त्याला कल्पना असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 कल्पना हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे.
बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि टीईटी संदर्भात कोणतीही प्रश्नपत्रिका किंवा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे। ओके, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय। आता विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? ओके, विचार प्रक्रियेविषयी सत्य असणारी विधाने आपल्याला ओळखायची आहेत। या ठिकाणी बघा, विधान अ काय आहे विद्यार्थी मित्र? विधान अ काय आहे या ठिकाणी बघूया। पहा, शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची काही प्रतीके आहेत। ओके, लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात। कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत आणि पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो। ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, यापैकी अगदी योग्य विधान आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ आणि डी। ओके, बघा अ आणि ड काय? शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी ही काही विचारांची प्रक्रिया आहेत, प्रतीके आहेत आणि पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो। हे दोनच विधाने जी आहेत ही विचार प्रक्रियेविषयी ओके ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे फक्त अ आणि ड असं असणारा पर्याय तो म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, फक्त अ आणि ड। यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे? पुढचा प्रश्न 65 क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे। बघा काय आहे प्रश्न? प्रश्न काय सांगतो या ठिकाणी, बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो, त्यात बदल करता येत नाही। अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ओके, अयोग्य म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे, चूक असणारं विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। ओके, अनुवंशासंबंधी। मग बघा पहिलं काय या ठिकाणी समजून घ्या। पहिलं विधान काय दिलं आहे विद्यार्थी मित्र? तर बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो, हे अगदी बरोबर आहे। ओके, अनुवंशाचा प्रभाव त्या ठिकाणी असतो। कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो, हे देखील बरोबर आहे। ओके, आपल्या शरीराच्या कातडीचा रंग, केसाचा रंग हे कशावर अवलंबून असते? हे सर्व अनुवंशावर अवलंबून असते। आई वडिलांना प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होतात। ओके, बघा जशाच तसे संक्रमित होतात का? नाही, संक्रमित होत नाहीत। ओके, हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे। आणि मानसिक गुणधर्मांपैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते, हे देखील बरोबर आहे। फक्त विधान क्रमांक 3 चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे तेच, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते, हे या ठिकाणी विधान चुकीचं आहे। ओके, योग्य नाही आणि हेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र। यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात। ओके, काय म्हटले आहे या ठिकाणी बघा, अनुवंश आणि परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी जी आहे ती बजावतात। ओके, अनुवंश आणि परिस्थिती बजावतात आणि खाली दिलेल्या घटकांमध्ये फक्त कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? ओके, खालीपैकी कोणता घटक आहे जो फक्त अनुवंशावर अवलंबून आहे? मानसिक विकास, पक्वतेचे वय, व्यक्तिमत्व आणि भावनिक जीवन। त्यापैकी पक्वतेचे वय जे आहे हे फक्त अनुवंशावर अवलंबून आहे। ओके, बाकी इतर तीनही मानसिक विकास झालं, व्यक्तिमत्व झालं आणि भावनिक विकास हे सर्व कशावर आहेत? तर हे सर्व हे परिस्थितीवर अवलंबून आहेत। ओके, हे काय? परिस्थितीवर। पक्वतेचं वय हे फक्त काय? हे 100% आपल्याला माहिती आहे की हे अनुवंशिकतेवर अवलंबून आहे। ओके, हे 100% अनुवंशिकतेवर अवलंबून आहे। क्लिअर आहे सर्वांना? ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये मला PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 66 क्रमांकाचा प्रश्न, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबीची गरज असते? ओके, पहा, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबीची गरज असते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा, बाह्य उद्दीपकाची गरज असते, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते, आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि बजाज संस्थेची गरज असते। तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जर संवेदना निर्माण व्हायची असेल ना, सगळ्यात महत्त्वपूर्ण बाह्य उद्दीपक असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपली ज्ञानेंद्रिय सक्षम असणं गरजेचं आहे आणि इच्छा असो किंवा नसो हे त्या ठिकाणी इच्छेचं काही महत्त्व नाही आणि मजा संस्थेची गरज देखील असते। ओके, फक्त या ठिकाणी काय तर याची गरज नसते, त्यामुळे अ, ब आणि ड हे विधान अगदी योग्य आहे आणि असा असणारा पर्याय म्हणजे ऑप्शन नंबर 4 अ, ब, ड योग्य हे फक्त या ठिकाणी काय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, आता हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र, हा प्रश्न तुम्ही पाठच करून घ्या, मी तुम्हाला IMP म्हणून म्हणतोय
आणि 100% हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. ओके, बघा भावनिक बुद्धिमत्ता. आता आतापर्यंत आपल्याला प्रत्येक वर्षी टीईटीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये भावनिक बुद्धिमत्ता या घटकावरती प्रश्न बघायला मिळालेला आहे, म्हणजे तो आहेच. ओके, बघा मग आता भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे. ओके, बघा 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्ता संकल्पना जगापुढे आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत? पीटर सॅलोव्ही, विल्यम जेम्स, डॅनियल गोलमन आणि जॉन मेयर. विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, डॅनियल गोलमन. ओके, भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात जे आहे संशोधन कोणी केलं आहे? डॅनियल गोलमन यांनी केलं, आणि ती संकल्पना जी आहे भावनिक बुद्धिमत्तेची ती त्यांनी जगापुढे मांडण्याचं कार्य हे केलेलं आहे. ओके, भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात खूप महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्र वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतो. ओके, हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे, आणि यानंतर देखील परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला बघायला मिळणार म्हणजे मिळणारच विद्यार्थी मित्र. त्यामुळे सर्वांनी हा प्रश्न काय करायचा आहे? पाठच करून ठेवायचा आहे. भावनिक बुद्धिमत्ता जी आहे कोण आहे या ठिकाणी, कोणी मांडलेली आहे? या ठिकाणी डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ही मांडलेली आहे. ओके, चलो बघा यानंतर विद्यार्थी मित्र, आणि भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात अजून 2 मानसशास्त्रज्ञ होते, ते म्हणजे या ठिकाणी पीटर सॅलोव्ही आणि जॉन मेयर यांनी देखील जे आहे संशोधन केलं होतं. मात्र जनक म्हटलं, ओके, जनक असो किंवा जगापुढे मांडणं 1995 सालाला, तर डॅनियल गोलमन हेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडावं लागेल, आणि तेच त्या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. आता हा प्रश्न देखील विद्यार्थी मित्र वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. जर परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिकाच त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? तर प्रश्नपत्रिका काय फार अवघड होती असं म्हणणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. बघा, प्रश्नपत्रिका अवघड, कमी गुण, आणि कोणती संरक्षण यंत्रणा म्हटलं? नकारात्मक, आत्मताडन, तादाम्य, या ठिकाणी प्रक्षेपण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्याला काय म्हणतात? प्रक्षेपण असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय आणि याबाबत खाली काही विधाने दिली आहेत. यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? ओके, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी अयोग्य विधान कोणतं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. बघा, संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारणने सेवा करत बसू नये, निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा, वगळत्या गोष्टींचा फार विचार करू नये, आणि अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आता या ठिकाणी मानसिक ताणतणाव आपल्याला कमी करायचा आहे, त्या ठिकाणी निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा हे आहे का? हे योग्य आहे. ओके, वगळलेल्या गोष्टींचा फार विचार करू नये हे देखील बरोबर आहे. अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा हे देखील बरोबर आहे. फक्त या ठिकाणी हेच विधान चुकीचं आहे. ओके, म्हणजे अयोग्य असणारं विधान कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे अयोग्य असणार आहे. संघर्ष निर्माण झाला की विनाकारण कारणासीमा करत बसू नये. ओके, काही फरक पडत नाही त्या ठिकाणी, तो विषय त्या ठिकाणी सोडून द्यावा. ओके, बघा, एक तर तडीस नेण्याचा प्रयत्न करावा, फार विचार करू नये, आणि अनुभवी व्यक्तींचा त्या ठिकाणी सल्ला घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, या ठिकाणी प्रश्न पहा काय, अध्ययन संक्रमणात घटकामध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून कराव्यास सांगितली तर अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? बघा, या ठिकाणी एकच लक्षात ठेवा काय, तर सहेतुक ध्येयनिष्ठ संक्रमण उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? पॅवलॉन, बॅगले, जड की थॉर्नडाईक? तर ही आहे बॅगले या मानसशास्त्रज्ञाची. ऑप्शन नंबर 2 बॅगले हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती म्हटलं तर बॅगले. ओके, यावरून फक्त एवढंच लक्षात ठेवा. पूर्ण जे असतं या ठिकाणी हा आपल्याला वेळखाऊ प्रश्न असतो विद्यार्थी मित्र, या टाईपने आपल्याला डिटेलमध्ये विचारलं जातं. मात्र या ठिकाणी आपल्याला एवढं वाचून काय या ठिकाणी विचारलं काय हे समजून घ्या. आपल्याला काय विचारलेलं आहे, तर सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणत्या मानसशास्त्राने मांडली, एवढंच वाचायचं, या ठिकाणी उत्तर निवडून घ्यायचं, बाकी इतर सोडून द्यायचं. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियाद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यातील खालीलपैकी कोणता टप्पा नाही? ओके, बघा कोणता टप्पा येत नाही? संख्याकन, वर्णन, मूल्यांकन आणि अर्थन. ओके, कोणता टप्पा त्यामध्ये येत नाही बरं? तर त्यामध्ये न येणारा टप्पा म्हणजे मूल्यांकन. ओके, बघा मूल्यांकन ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके,
ते मुलांच्या अवबोधन क्रियेमध्ये टप्प्यामध्ये येत नाही. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. ओके, संबोधात्मक स्तराचं उदाहरण या ठिकाणी विचार प्रक्रियेमध्ये म्हटलेलं आहे. कोणतं विधान आहे बरं या ठिकाणी? बघा या ठिकाणी विधाने वाचून घेऊया आपण. बघा, रेडिओवरील गाणे ऐकताना गैता, स्वर, ताल, आशय इत्यादी विषयी विचार करणे. कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे आणि सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणे. ओके, संबोधात्मक स्तरांचं योग्यसं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? तर सगळ्यात महत्वपूर्ण आहे तो म्हणजे विद्यार्थी मित्र बघा, तर ते आहे दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, स्मरण. ओके, स्मरण या घटकावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, स्मरणावर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, स्मरण. ओके, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण, यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. तर अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही. ओके, अनुभवाचं जे स्वरूप आहे तर अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, व्यक्तीची मनोवृत्ती आणि चेतक स्त्रोत खालीलपैकी कोणती बाब त्या ठिकाणी येणार नाही विद्यार्थी मित्र? तर पहा, अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी न येणारी बाब ती म्हणजे कोणती आहे? तर ती आहे व्यक्तीची मनोवृत्ती. ओके, व्यक्तीची मनोवृत्ती. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? ओके, खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघूया या ठिकाणी. पहा, पर्याय 1 काय, ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होत नाही. आणि चौथा पर्याय जो म्हणजे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. तर यापैकी कोणते विधान योग्य नाही असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा, ज्या गोष्टी संस्करण चांगले झालेले नसते, ओके, ज्या गोष्टीचे संस्करण चांगले झाले नसते त्याचे विस्मरण होते, हे अगदी बरोबर आहे. ओके, हे विधान अगदी बरोबर आहे. विस्मरण म्हणजे धारणेचा अभाव होय, हे देखील अगदी बरोबर आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टी धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते, हे देखील अगदी योग्य आहे. यापैकी एकच पर्याय जो या ठिकाणी योग्य नाही आहे, ओके, योग्य नसणारा पर्याय, तर तो कोणता आहे विद्यार्थी मित्र? तर तो आहे भावनिक उद्रेकाच्या स्थितीत, म्हणजे हा या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर देखील काय, ऑप्शन नंबर 3 हेच या प्रश्नाचं उत्तर आहे की भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण चांगले होत नाही. विस्मरण लवकर होते. ओके, होत नाही का? होते. या ठिकाणी ही एक बाब लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? ओके, बघा खालीलपैकी कोणती प्रेरणा आहे जी मनोसामाजिक प्रेरणा नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, पहा आता या ठिकाणी ऑप्शन बघा, संपादन, संलग्न, कुतूहल व शोधन आणि उत्सर्जन हे प्रेरणेचे या ठिकाणी काही मनोसामाजिक प्रेरणेचे काही प्रकार दिलेले आहेत. यापैकी मनोसामाजिक प्रेरणा नाही असा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, जी मनोसामाजिक नाही आहे प्रेरणेचे प्रकारापैकी पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कोणती नाही बरं, मनोसामाजिक प्रेरणा कोणती नाही आहे या ठिकाणी हे आपल्याला सांगायचं आहे. पहा या ठिकाणी उत्सर्जन ही मनोसामाजिक प्रेरणा नाही आहे. ओके, बघा संपादन आहे, संलग्न आहे आणि कुतूहल शोधन हे तीनही काय आहेत? या तीनही ज्या आहेत या मनोसामाजिक प्रेरणा आहेत. ओके, या काय आहेत? त्या तीनही मनोसामाजिक प्रेरणा आहेत. उत्सर्जन ही नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्सर्जन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, मनोसामाजिक प्रेरणा नाही म्हटलेलं आहे. बाकी लक्षात द्या, या तीनही ज्या आहेत या मनोसामाजिक प्रेरणेमध्ये येतात. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला बघा विद्यार्थी मित्र, प्रेरणा ही मानवी जीवनामध्ये खूप आवश्यक असते, कारण की प्रेरणा असेल तरच अध्ययन हे अतिशय चांगल्या पद्धतीने होत असते. ओके, प्रेरणेसाठी आवश्यक असणारा घटक आहे तो म्हणजे काय,
तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मानवाच्या विकासासाठी प्रेरणा ही खूप महत्वाची आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा, टीईटी परीक्षा 2026 ची तयारी जर तुम्ही करत असाल तर यामध्ये आपण आपल्या चॅनलवरती दररोज जे आहे टीईटीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये आज आपण मानसशास्त्राचे प्रश्न याचं विश्लेषण या ठिकाणी घेत आहोत. ओके, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोट्स मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र टीईटीच्या परीक्षेमध्ये खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. ओके, खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. बघा, बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. ओके, बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी अधिक बुद्धीची श्रेष्ठता असते, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडले आहे? ओके, बघा, बुद्धिमत्तेसंबंधी थॉर्नडाईकची असणारी उपपत्ती कोणती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला एकंदरीत विचारलेला आहे. ओके, बघा, थॉर्नडाईक जो आहे थॉर्नडाईकची बुद्धिमत्ते संदर्भात असणारी उपपत्ती कोणती असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कोणती असणार आहे बरं या ठिकाणी? बघा, शक्तिवादी, संख्यात्मक, द्विघटक की अनेक घटक उपपत्ती. ओके, कोणती उपपत्ती आहे या ठिकाणी थॉर्नडाईक याची बुद्धिमत्ते संदर्भात? ओके, तर असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की थॉर्नडाईक जो आहे थॉर्नडाईकची या ठिकाणी कोणती आहे बुद्धिमत्ते संबंधित ती आहे संख्यात्मक उपपत्ती. ओके, कोणती आहे ती? तर थॉर्नडाईकची या ठिकाणी बुद्धिमत्ते संदर्भात उपपत्ती आहे ती म्हणजे संख्यात्मक उपपत्ती. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 संख्यात्मक उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, त्यानंतर आता काही उपपत्ती आहेत ते आपण बघूया. ओके, यालाच मल्टीफॅक्टर उपपत्ती असे देखील म्हणतात. काय म्हणतात याला? मल्टीफॅक्टर उपपत्ती देखील असे म्हणतात. यामध्ये यांनी संख्यात्मक उपपत्ती जी आहे यामध्ये थॉर्नडाईकने काय सांगितलंय तर जो पुंज सांगले त्याला CVAVD म्हणून ओळखतात. ओके, CAVD हा पुंज देखील कोण सांगलेला आहे तर हा पुंज थॉर्नडाईकने बुद्धिमत्तेच्या उपपत्तीमध्ये सांगितलेला आहे. हे देखील लक्षात द्या. त्यानंतर स्पियरमन जे आहे या ठिकाणी द्विघटक उपपत्ती जी आहे ती कोणाची आहे तर ही स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाची येते. ओके, स्पियरमन याची आहे द्विघटक उपपत्ती. त्यानंतर अनेक घटक उपपत्ती ती आहे कोणाची तर थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाची आहे. ओके, थर्स्टन हा मानसशास्त्रज्ञ जो आहे याची अनेक घटक उपपत्ती. या पद्धतीच्या उपपत्त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत विद्यार्थी मित्र. ओके, बघा, आता स्पियरमन यांनी काय द्विघटक सांगितले, थॉर्नडाईक यांनी संख्यात्मक उपपत्तीमध्ये काय सांगितलंय यालाच बहुघटक उपपत्ती देखील म्हणतात आणि बहुघटक सांगितलेली आहेत. ओके, म्हणजे अनेक घटक. आणि थर्स्टन यांनी काय अनेक घटकामध्ये बघा अनेक घटक आणि बहुघटक जो आहे हे ओळखतो. यामध्ये आणि एकूण थर्स्टनने 7 घटक सांगितलेले आहेत. ओके, एकूण किती 7 घटक सांगितलेली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, व्यक्तींचे इतरांकडून वेगवेगळे ओके व्यक्तींचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व आहे. आता व्यक्तिमत्वाची ही जी व्याख्या आहे ही खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा, व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी त्या व्यक्तीशी कसे वागतात. ओके, बघा, त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. ही व्यक्तिमत्वाची व्याख्या ओके व्यक्तिमत्वाची ही काय तर ही व्याख्या आहे. तर ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? ऑप्शन बघा, एक आहे नॉर्मल एलमन, 2 GW ऑलपोर्ट, 3 GA किंबल आणि 4 या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र तर JB वॅटसन. विद्यार्थी मित्र खालीलपैकी व्यक्तिमत्वाची व्याख्या ही कोणी केली आहे तर GA किंबल या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 GA किंबल हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा काय, अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? ओके, बघा, आता अध्ययन उपपत्ती ज्या आहेत यामध्ये काही घटक आहेत ज्यामध्ये काय वर्गीकरण आहे त्यामध्ये साहचर्यवादी उपपत्ती आहे. ओके, बघा, साहचर्यवादी उपपत्ती असा प्रकार आहे. मग यामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, पहा, आता विद्यार्थी मित्र हा घटक जो आहे ना हा खूप महत्वपूर्ण आहे. मी या ठिकाणी तुम्हाला हा पॉइंट IMP म्हणून देखील लक्षात ठेवा असं देखील म्हणतो. ओके, कारण काय त्याचं कारण देखील तुम्हाला सांगतो. बघा,
आता आपल्याला काय म्हटलं या ठिकाणी साहचर्यवादी उत्पत्ती. मग आता साहचर्यवादी उत्पत्तीमध्ये हे आहे थॉर्नडाईक या मानसशास्त्राचा समावेश होतो. वॅटसन, ओके, वॅटसन आहे साहचर्यवादीमध्ये. त्यानंतर गुथी देखील साहचर्यवादीमध्ये येतात. त्यानंतर हल हे देखील साहचर्यवादी होतात. आसुबेल हा देखील काय, हा नाही येत. ओके, आसुबेल कशामध्ये आहे, आसुबेल येत नाही. आता डेव्हिड आसुबेल जो आहे विद्यार्थी मित्र, तर हा आसुबेल येतो ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये. कशामध्ये आहे, हा आहे ज्ञानात्मक उपपत्ती. ओके, आसुबेलचा समावेश कशामध्ये होतो, तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये जो आहे आसुबेल यांचा समावेश होत असतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर देखील हेच आहे विद्यार्थी मित्र. ओके, आसुबेल. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आसुबेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी वॅटसन झालं, ओके, वॅटसन, गुथी, हल हे सर्व जे आहे ते साहचर्यवादी म्हणतात. साहचर्यवादीमध्ये अजून एक येतो, तो म्हणजे थॉर्नडाईक. ओके, थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे ती देखील साहचर्यवादीमध्ये येते. त्यानंतर स्किनरची जी उपपत्ती आहे ही देखील साहचर्यवादीमध्ये येते. ओके, बघा त्यानंतर पॅवलॉन, ओके, थॉर्नडाईक, स्किनर, पॅवलॉन हे तिघं देखील कशामध्ये साहचर्यवादीमध्येच येतात. ज्ञानात्मक मध्ये जे आहे कर्ट लेविन, ओके, ज्ञानात्मक मध्ये कर्ट लेविन, टॉलमन आणि गॅगिने, तसेच आसुबेल आणि ब्रुनर हे सर्व येतात ज्ञानात्मक उत्पत्ती मध्ये. आणि ब्लूम आणि बांदुरा जो आहे, ओके, डॉक्टर ब्लूम आणि अल्बर्ट बांदुरा हे जे आहेत हे आधुनिक उत्पत्तीमध्ये येतात. ओके, चला यानंतर आता विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्वपूर्ण असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात येत आहे. बघा हा प्रश्न या ठिकाणी IMP म्हणून आपण कन्सिडर करूया. ओके, चला हा प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला लिहून पण देतो IMP म्हणून. तर पहा या ठिकाणी IMP असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. 100% आपल्याला परीक्षेत या टाईपचा प्रश्न असतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण TET 2026 करता महत्वपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळतं. ओके, सोबतच सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, सोबतच सर्वांनी काय करायचं, व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहा आपल्याला काय आहे, या ठिकाणी खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ओके, बघा उपपत्ती व त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य पर्याय काय असेल बरं या ठिकाणी. ओके, उपपत्ती आणि जनक यांचा योग्य पर्याय काय असेल, तर बघा पॅवलॉन जो आहे याने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ओके, पॅवलॉनचा काय, कुत्रा या प्राण्यावरती प्रयोग केला होता पॅवलॉन यांनी. तर पॅवलॉनचा जी उपपत्ती आहे कोणती ओळखली जाते, त्याला अभिजात अभिसंधान उपपत्ती असे म्हणतात. पॅवलॉन यांची कोणती आहे, अभिजात अभिसंधान उपपत्ती येते. थॉर्नडाईक जो आहे, थॉर्नडाईक यांनी मांजर या प्राण्यावरती प्रयोग केला होता. ओके, थॉर्नडाईक यांनी कशावरती प्रयोग केला होता, मांजरेवरती प्रयोग केला होता. मग थॉर्नडाईकची उपपत्ती जी आहे ही कोणती उपपत्ती म्हणून ओळखली जाते रे. ओके, थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे ही काय म्हणतात, तिला सहसंबंध उपपत्ती म्हणतात. काय म्हणतात, सहसंबंध उपपत्ती. पर्याय क्रमांक C, ओके, क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. थॉर्नडाईकने कशावर प्रयोग केला होता, तर थॉर्नडाईकने मांजर या प्राण्यावरती प्रयोग केला होता. त्यानंतर कोहलर, ओके, कोहलरचं काय, कोहलर यांचं माकड आहे. ओके, कोका कोहलर यांनी सुलतान नावाच्या माकडावरती प्रयोग केला होता. तर ती उपपत्ती जी आहे ही मर्मदृष्टी मूलक म्हणून ओळखली जाते. ओके, काय म्हणून, तर मर्मदृष्टी मूलक म्हणून ती उपपत्ती ओळखली जाते. त्यामुळे त्याचं काय, कोहलर अ. ओके, कोहलरचं काय, अ. त्यानंतर स्किनरचं आता राहिलं काय, तर बार बार साधना केली, कोण केली होती, तर बार बार साधना ही एका पक्षाने केली होती. त्याचं नाव होतं कबूतर. ओके, कबूतर जो आहे हे या प्रश्नाचं आहे. स्किनरचं काय, कबूतर. तर या ठिकाणी स्किनर या प्रश्नात याचं काय, तर स्किनरनं साधक अभिसंधान उत्पत्ती. ओके, स्किनरची काय, साधक अभिसंधान उत्पत्ती, याचं ब. ओके, चला पहा या ठिकाणी पॅवलॉन अभिजात अभिसंधान, थॉर्नडाईक सहसंबंध, कोहलर मर्मदृष्टी आणि स्किनर जो आहे हा साधक अभिसंधान. या ठिकाणी क्लिअर आहे. बघा या ठिकाणी आपल्याला म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की पर्याय क्रमांक काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर, तर ऑप्शन नंबर 2. ओके, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. यामध्ये आपण काय बघितलेलं आहे बरं, यामध्ये आपण मानसशास्त्रज्ञ, ओके, उत्पत्ती आणि त्यांचे जनक हे तर पाहिलेत, पण याच सोबत आपण त्यांनी कोणकोणत्या प्राण्यावरती प्रयोग, ओके, त्यांचे जे प्रयोग होते त्यांनी प्रयोग कशावर केलं हे देखील अभ्यासलं. म्हणजे या टाईपचा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रश्न देखील सोडता यायला पाहिजे. ओके, पहा या ठिकाणी आपण सर्वकष जो अभ्यास असतो अशा पद्धतीने आपण घेत असतो. विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे
आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण TET 2026 करता असेच प्रश्न तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला या PDF नोट्स देखील डाउनलोड करता येणार आहेत. आणि ह्या डाउनलोड करण्याकरता तुम्हाला करायचं काय, तर सर्वप्रथम आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला. आणि स्पष्टीकरण आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्र, पहा. अर्धकामातील काही मूलभूत प्रशिक्षित क्रिया. ओके, अर्धकामातील काही मूलभूत प्रशिक्षित क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे. यांचा योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता. ओके, याचा योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मग कोणता आहे बघा. चकित होण्याची क्रिया करणे, पोहण्याची क्रिया करणे, मुळांपासून डोके हलवणे आणि पाऊल टेकवणे. ओके, काय म्हणता येईल याला, तर बघा, ज्यावेळी काय एखादं बालक चकित होण्याची क्रिया करते, ओके, काय असतं याचा अर्थ, याचा प्रक्षेपण कार्यामध्ये येतो, त्याचं संरक्षण होतं. ओके, चकित होण्याची क्रिया करणे कशासाठी, संरक्षण. पोहण्याची क्रिया करणे, ओके, पोहण्याची जे आहे हे काय, तर धोका टाळणे. ओके, पोहण्याची क्रिया करणे म्हणजेच काय, धोका टाळणे. जे आहे मुळांपासून डोके हलवणे, मुळांपासून डोके हलवणे म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्र, याचा अर्थ मुळांपासून डोके हलवणे म्हणजे काय, अन्न सेवन करणे. आणि पाऊल टेकवणे म्हणजे काय, स्वावलंबन. ओके, स्वतःच्या याच्यावर उभे राहणे, याला म्हणते पाऊल टेकवणे. मग पहा, या ठिकाणी चकित होण्याची क्रिया करणे म्हणजे संरक्षण. ओके, पाऊल टेकवणे म्हणजे स्वावलंबन. त्यानंतर पोहण्याची क्रिया करणे म्हणजे धोका टाळणे. आणि मुळापासून डोके हलवणे म्हणजे काय, अन्न सेवन. असे या ठिकाणी योग्य असे उत्तर असणार आहे. तर त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर ड असणारा पर्याय एकच दिसतो आपल्याला, ज्यामुळे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र बघा, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असतात जे की खूप महत्वपूर्ण असतं. ओके, त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे बघा, अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल जे आहे हे सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, बघा, वाचन अक्षमता असणाऱ्या, ओके, वाचन अक्षमता संदर्भात आहे. वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी अयोग्य आहे म्हणजे काय, या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, बघा, शब्द आठवणे कठीण जाते, अंकाचा क्रम चुकीचा लावतात. आता वाचन अक्षमता आहे. ओके, बघा, शब्द आठवणे कठीण जाते, बरोबर आहे. अंकाचा क्रम, आता वाचनामध्ये अंकाचा क्रम चुकीचा लावते हे अगदी अचूक असणार आहे. अनावश्यक अक्षरे जोडतात हे बरोबर आहे. कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते, हे देखील तितकंच योग्य आहे. यामध्ये अयोग्य असणारा पर्याय एकच आहे, तो म्हणजे अंकाचा क्रम चुकीचा लावतात. आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बाकी वाचन अक्षमतेमध्ये काय काय कोणकोणते घटक येतात असा जर असतं, बघा, शब्द आठवणे कठीण जाते, अनावश्यक अक्षरे जोडतात, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना फार अवघड जाते, हे तीनही या ठिकाणी पर्याय आपल्याला विचारलं होतं अयोग्य. त्याच्यामुळे अयोग्य असणारा पर्याय एकच आहे, तो म्हणजे अंकाचा क्रम चुकीचा लावतात. आणि हेच आपल्या प्रश्नाचं काय या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मस्तक ग्रंथीमधून स्त्रावणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास. ओके, मस्तक ग्रंथी जी आहे यामधून स्त्रावणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास काय होते. बघा, व्यक्तींची बुद्धी वाढते, व्यक्तींच्या वर्तनात अस्थिरता वाढते, शारीरिक अवास्तव वाढ होते आणि व्यक्तीची काम वासना वाढते. काय असणार आहे तर विद्यार्थी मित्र बघा, मस्तक ग्रंथीतून स्त्रावाचे प्रमाण जर जास्त वाढले तर शारीरिक अवास्तव वाढ होते. काय होत असते, शरीराची ही जी आहे ही अवास्तव वाढ होते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 शरीराची अवास्तव वाढ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते. ओके, खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान हे आहे अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते. बघा, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. सारखे असते का, सारखे नसते. सगळ्यांचं अध्ययन सारखं असते का, नसते. ओके, दीर्घकाळ सराव केला नाही तर त्यांचे स्मरण राहते. ओके, बघा, दीर्घकाळ सराव केला नाही त्याचे स्मरण राहते. आता सराव केलाच नाही तर स्मरण कसं काय राहणार आहे. ओके, स्मरण राहणार का, नाही, स्मरण राहत नाही. ओके, राहत नाही, लक्षात द्या, हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर अध्ययनामुळे आकलन होते, हे अगदी बरोबर आहे. अध्ययनामुळे आकलन होते
अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येईल. ओके, नाही, हे चुकीचं आहे. बघा, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अध्ययनामुळे आकलन होते हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अध्ययनामुळे आकलन होते हे अगदी योग्य आहे. अध्ययनाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या अध्ययन विषयीच्या विधानामध्ये कोणते अयोग्य आहे. ओके, अयोग्य विचारलेलं आहे आपल्याला, लक्षात द्या. आता ऑप्शन्स पहा या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्र. अध्ययनार्थाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. अध्ययनार्थाच्या वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते, अगदी बरोबर आहे. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांबरोबर अध्ययन येते. ओके, बघा, नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते, नाही म्हणतात. ओके, हे या ठिकाणी काय अयोग्य विधान आहे. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणले जाते, अगदी बरोबर आहे. अध्ययनात संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात, हे देखील अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय विचारायचं, अयोग्य. अयोग्य पर्याय एकच आहे, तो म्हणजे ऑप्शन नंबर 2, नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. ओके, त्याला अध्ययन म्हणत नसतात. ओके, चला, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून अध्यापन करावे. ओके, पहा, कोणती बाब टाकून त्या ठिकाणी टाळून अध्यापन करावे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन पहा, कठीण विषय सोपा करून सांगावा. ओके, कठीण विषय काय सोपा करून सांगावा, हे अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या अपयश पचवण्यास शिकवावे, हे देखील योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्याव्या, हे देखील बरोबर आहे. विद्यार्थ्याशी जेवढ्याच तेवढे वागावे, हे चुकीचं आहे. एका शिक्षकाचं विद्यार्थ्यांची जेवढ्याच तेवढे वागणं हे चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय हे कळू नये. ओके, आणि हेच या प्रश्नाचं उत्तर देखील असणार आहे विद्यार्थी मित्र. बाकी सर्व घटक काय हे महत्वपूर्ण आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय या ठिकाणी, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. ओके, अयोग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, प्रभुत्व अध्ययनाचा, ओके, काय म्हटलं या ठिकाणी, प्रभुत्व अध्ययनाचा संबंध हा निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो, अगदी बरोबर आहे. ओके, हे विधान अगदी बरोबर आहे. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थ्यांच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठेवले जाते, हे देखील अगदी बरोबर आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनाला किती वेळ लागेल हे पाहिले जाते. ओके, लागलाय नाही, हे पाहिले जात नाही, हे विधान चुकीचं आहे या ठिकाणी. आणि ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याला अध्ययन झाले असे समजतात, हे देखील अगदी बरोबर आहे. आता अयोग्य आपल्याला विचारायचं. ओके, योग्य नाही म्हटलेलं आहे म्हणजे अयोग्य. आता अयोग्य कोणता एकच नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनाला किती वेळ लागला हे पाहिले जाते, हे पाहिले जात नाही. ओके, पाहिले जाते का नाही, हे पाहिले जात नाही. त्यामुळे हेच या प्रश्नाचं जे असणार आहे योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा, खूप महत्वपूर्ण प्रश्न आपण घेत आहोत. टीईटीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण कव्हर करतात, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचं आहे. ओके, चला बघा, जर तुम्ही टीईटी एक्झाम 2026 ची तयारी करत असाल तर मानसशास्त्र प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण घेत आहोत. आणि जर तुम्हाला याच्या पीडीएफ नोट्स मिळवायचे असेल तर पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा काय पहा, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, अध्यापनाचा केंद्रबिंदू हा अध्ययनार्थी असावा. अध्यापनाचा केंद्रबिंदू कोण असला पाहिजे, अध्ययनार्थी असावा. हे तत्व योग्य आहे का. ओके, बघा, तर हा या ठिकाणी अगदी योग्य आहे. ओके, अध्यापनाचा केंद्रबिंदू काय हा अध्ययनार्थीच असला पाहिजे. त्यानंतर प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट समोर निश्चित करावीत, हे देखील अगदी बरोबर आहे. अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. ओके, बघा, आता या ठिकाणी अध्यापन परिणामकारक करायचं आहे. ओके, या ठिकाणी परिणामकारक होण्यासाठी अध्यापन तत्वांचा वापर करणे आवश्यक आहे. अध्यापन तत्व, आता या ठिकाणी अध्यापन तत्वामध्ये आपल्याला म्हटलंय याचा योग्य वापर करावा. शैक्षणिक साहित्य मग त्या ठिकाणी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावते, त्यामुळे हे देखील योग्य आहे. आणि अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक आहे. आता या ठिकाणी बघा, अनावश्यक म्हटलेलं आहे. अनावश्यक आहे का नाही, हे खूप आवश्यक आहे. ओके, अनावश्यक आहे का नाही, हे आवश्यक आहे. त्यामुळे हे विधान या ठिकाणी काय ठरतं, चुकीचं ठरतं. मग बघा, या ठिकाणी जे योग्य आहे ते विधान मी या ठिकाणी ग्रीन कलरने हायलाइट करून देतो, हे अगदी योग्य आहे. या ठिकाणी आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. अयोग्य असणार एकच आहे, अध्यापन करताना चुकीच्या
जे आहे घटकाचा जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे हे अनावश्यक म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 हे प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरण सर्जनशील. ओके, बघा आता सामाजिक वातावरण, सामाजिक हा घटक आलेला आहे. यावरून आपण ओळखू शकतो याला काय म्हणतात, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, ओके, वर्तन परिवर्तन प्रतिमाने की सामाजिक आंतरप्रक्रिया प्रतिमाने. कोणतं प्रतिमान असणार आहे विद्यार्थी मित्र, यामध्ये या प्रतिमानाला काय म्हणतात, तर याला सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी अध्यापनाची काही प्रतिमाने आहेत जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहेत. ओके, अध्यापनाची प्रतिमाने जी आहेत विद्यार्थी मित्र हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहेत आणि ज्यावरती आपल्याला 100% प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारलेला असतो. ओके, बघा आता यामध्ये ही जी प्रतिमाने आहेत नेमकं कोणतं प्रतिमान कोणाचं आहे हे देखील तुम्हाला सांगतो. आता बघा, व्यक्तिगत विकास प्रतिमाने म्हटलं या ठिकाणी. ओके, पहा व्यक्तिगत विकास प्रतिमाने. आता यामध्ये व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये 4 प्रतिमाने येतात. ओके, यामध्ये किती प्रतिमान समावेश होतो, यामध्ये एकूण 4 प्रतिमान समावेश होतो. यामध्ये अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कार्ल रॉजर्स यांचं, त्यानंतर सर्जनात्मक प्रतिमान विल्यम गार्डन यांचं, जाणीव जागृती प्रतिमान जॉर्ज ब्राउन आणि विल्यम शू यांचं, त्यानंतर संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान, ओके, जे आहे डेव्हिड हंट यांचं, त्यानंतर ज्ञान प्रक्रियाकरण. तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये एकूण 7 प्रतिमाने आहेत. किती आहेत, 7. यामध्ये उद्गमन प्रतिमान हिल्बर्ट आबा यांचं, त्यानंतर बोधात्मक विकास जीन पियाजे, अग्रज संघटक डेव्हिड आसुबेल, पुढच्या प्रशिक्षण जे आहे हे रिचर्ड सचमन आणि स्मृती जेरी लुकस, त्यानंतर जीवशास्त्रीय पुढच्या जोसेफ शॉब यांचा आहे. त्यानंतर वर्तन जे आहे, ओके, वर्तन परिवर्तन प्रतिमाने यामध्ये एकूण 6 प्रतिमानांचा समावेश होतो आणि यामध्ये मानसिक ताणतणाव, ओके, आत्मविश्वास प्रशिक्षण, निसंवेदन क्षमता हे सर्व जे वुल्फ यांचं आहे. त्यानंतर प्रशिक्षण प्रतिमान रॉबर्ट गॅग्ने यांचं येतं आणि सामाजिक आंतरक्रियेमध्ये एकूण 7 प्रतिमाने आहेत विद्यार्थी मित्र. यामध्ये न्यायतत्वीय शोधाचं प्रतिमान झालं, समूह अन्वेषण झालं, सामाजिक अभिरूपता असेल, सामाजिक पुच्छा प्रतिमान असेल, ओके, भूमिका पालन, प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान, वर्गसभा, ओके, विल्यम ग्लॉसर यांचं. हे सर्व प्रतिमाने आहेत. एकूण व्यक्तिगत विकासाची किती प्रतिमाने आहेत, 4, ज्ञान प्रक्रियाकरणाची 7, अध्यापन परिवर्तनची 6 आणि सामाजिक आंतरक्रियाची एकूण 7. ओके, बघा होप सर्वांना हा प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या समजला असेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. किंवा हा काय करायचा आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन याला क्लिक करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला या ठिकाणी पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. आता 90 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला एकूण 30 प्रश्न जे आहेत हे परीक्षेमध्ये विचारले जात असतात. ओके, पहा प्रश्न काय या ठिकाणी समजून घेऊया. व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक व भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या, अध्ययनाची व्याख्या जी ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा आता या ठिकाणी व्यक्तीचे अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थिती किंवा जे वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर जे बदल होतात त्यांना काय म्हणतात, अध्ययन म्हणतात. ओके, आता ही व्याख्या कोणाची आहे, फ्रेडसन, नॉर्मन एल्मन, वुडवर्थ आणि मर्फी. ओके, बघा कोणाची व्याख्या आहे बरं ही, या ठिकाणी असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला हा विचारलेला आहे. तर ही जी व्याख्या आहे, ओके, तर ही व्याख्या कोणाची आहे, तर ही व्याख्या फ्रेडसन या मानसशास्त्रज्ञाची आहे. ऑप्शन नंबर 1 फ्रेडसन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, फ्रेडसन हे आपल्या प्रश्नाचं काय विद्यार्थी मित्र, अगदी योग्य असं उत्तर आहे. बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी मानसशास्त्राची संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी कव्हर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, चला आणि विद्यार्थी मित्र बघा, जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच काय करायचं आहे, अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ओके, अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना,
तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. TET 2026 ची तयारी करत असल्यास चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.